उमर 11 बी तुमचा कर्णधार नाणेकोल घेण्यासाठी त्वरित खेळपट्टीवरती दाखल होऊ द्या. तर उमर 11 बी संघाने नाणेकोल जिंकले. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. उमर 11 बी डिसिजन पोहोचवा. तर उमर 11 बी संघाने नाणेकोल जिंकले आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोर संघाला आमंत्रित केलं गेलं की आपण पहिल्यांदा फलंदाजी करायची असेल. दोन्ही संघाला विनंती करून तब्बल 8:58 झालेत. 9 वाजता सामना सुरू केला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला पंच पॅनल देखील दाखल होत आहेत. विनंती करणार की त्वरित चला. चला बॅटर वर्ग मैदानाचा ताबा घ्या. विनंती करेन लाईनमॅन आपल्याला देखील विनंती करेन. टेक्निकल टीम सज्ज झाली आहे. चला
चला जाऊया आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. बॉलरने विठोबा उर्फ भाऊ मोहिते यांच्या स्पर्धार्थ ही स्पर्धा आपण पाहायला भेटली आहे. किंग कोब्रा आयोजित ही चालणारी स्पर्धा याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि या वर्षीचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील उमर 11 त्यांच्या विरोधात लक्ष्मण नारायणवाडी हा संघ इथे दाखल झालाय. प्रथम केसवरती कौशल सज्ज असेल. पंचाचा सिग्नल येतो. सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू उलटा फुलटा त्याने केलेला होता आणि त्यानंतर पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत 9 बॉलचा पोहोचलाय. अतिरिक्त धाबेने इथे धावफलक उघडलं जाते. धाबांचा श्री गणेशा तिथून केला असेल. पण एकदा गोलंदाज बॅकअप हँडने गोलंदाजी केली आहे. ते सरळ चेंडू कुठेतरी फलंदाजाला सापडत नाहीये. चेंडू लाजवाब गोलंदाजीचा टप्पा इथे गोलंदाजाने अदा केलाय. नवीद नंतरच्या चेंडूवरती अगदी सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते सुरक्षितरित्या पार केली असेल. जाऊया पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त गंधानंतर नंतरच्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतरच्या चेंडूवरती अगदी खेळला. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्यानंतर स्वतः कर्णधारपदी बाबरचा असताना मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. उमर 11 बी हा संघ आता मैदानामध्ये खेळतोय आणि त्यानंतर खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीवरती कशा प्रकारे सोना केलं जाईल. पण पिंकीस वरती साहिल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. फक्त एकच धाव खर्च केली जाईल. एक धाबा इथे खर्च केला तर त्या टीमचे टोटल 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामध्ये देखील अनेक रेकॉर्ड ब्रेक इथे सामने हे जरूर पाहायला भेटेल. पुढे एकदा बॅकअप हँड केला चेंडू थेट आतमध्ये अडवला गेलाय. धोक्याची घंटा दोन्ही एंडच्या दिशेने होते. फलंदाजाने एक धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षणे फेकी केली नाहीये. चलाकी दाखवली गेली. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. टीमची टोटल 6 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 इथे संपले. याच्या जोरावरती टीमची टोटल 6 या धावसंख्येवरती जाऊन विराजमान झाली आहे. अजून धावा तशात आता भर पाडावे लागतील. तशात धावा भर पाडण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास इथे दाखवला जाईल. विश्वास खूप महत्वाचा असतो कारण तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते. कारण गोलंदाजी मार करून अदनान दाखल असेल. अदनान या वैयक्तिक पहिल्या असेल सगळ्याकडून दुसरे षटक दाखल झाले असतील. पहिल्या चेंडूवरती खेळायची संधी आहे. क्षेत्ररक्षक काही पोहोचू शकत नाहीये. मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा कंप्लीट केले आहेत. बॅकअप यावेळी खूप महत्वाचं ठरलं आणि त्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. 8 वरती आता विजयाचा थाट मांडावा लागेल आणि विजयाचा थाट इथे कशा प्रकारे 8 वरती सजवला जाईल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लो फुल टॉस पुढे सरसदान खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते देखील तिथून सुरक्षित असेल आणि 2 धावांच्या मदतीने दुहेरी अंकांमध्ये प्रवेश केला गेला. या दुहेरी अंकांमध्ये प्रवेश केल्यानंतर टीमची टोटल 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नंतर या चेंडू पंचाने इथे स्व गतीचा चेंडू इथे घोषित केला गेलाय. सॉरी येस पंचाने डिसिजन मागे घेतलाय. पुन्हा इथे डॉट बॉल असेल तो या चेंडूवरती कोणतीही धाव दिली जात नाहीये. डॉट बॉल. टीमची टोटल 10 धावसंख्येवरती. त्यानंतरच्या चेंडूवरती जेलची संधी. व्हॉट अ कॅच ऑफ द डे जरूर असेल हा सामना. काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल इथे कंप्लीट केला गेला. क्षेत्ररक्षक पैजांच्या माध्यमातून जरूर चांगल्या झेल इथे. पहिला धक्का 10 या धावसंख्येवरती. धक्का क्रमांक पहिला इथे गारद केलाय. दुनिया षटकातील उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. नेक्स्ट बॅटर खेळामध्ये वाटचाल करतोय. यश यावी दाखल झाला असेल. नेक्स्ट बॅटर
आता झालेल्या टुर्नामेंटमध्ये गणपतीपुळे प्रीमियर लीग मध्ये सतीश एलआयसी सिरगाव या संघाकडून या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. तो यश आता आपल्या संघासाठी कशा प्रकारचं यश या कडंगणामध्ये वाटचाल आणेल, कारण पहिला धक्का 10 धावसंख्येवरती बसल्यानंतर आता यशवरती प्राधान्य असेल. वंडनच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये वाटचाल करावी लागली ती यशला. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळवलाय, मिडल ऑफ द चेंडू झाल्यानंतर रिक्साच्या दिशेने फायलिंगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पहिली धाव ते सरार कंप्लीट केली गेली आहे आणि त्यानंतर 2 धावा सुरक्षितरित्या पार केल्या जातात. पण पत्त्याचं सिग्नल एक धाव इथून शॉर्ट रन असेल, म्हणजेच काय धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. निर्णायक 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या 11. पहिल्या षटकामागे 6 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामागे 5 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. फैजाद यावेळी गोलंदाजीवरती दाखल झाला असेल. अशरफ अली म्हणून त्याला ओळखला जातो. तो फैजाद यावेळी दाखल झाला असेल. उमर 11 या संघाकडून फैजाद कशा प्रकारे गोलंदाजी करेल षटक क्रमांक 30 इथे घेऊन दाखल झाला असेल. वैयक्तिक पहिला आहे संघाकडून 30 षटक. पहिल्या इनिंग मधला तिसरा पंचक घेऊन इथे दाखल झाला असेल और गोलंदाजी वरती दाखल असेल. पंचांच्या उजव्या हाताकडून म्हणजेच काय हलंड विकेटने गोलंदाजी करेल. समोर असेल छोटा बॅटर साहिल. पहिला चेंडू फाईन लेगला खेळला गेलाय आणि फाईन लेगला खेळल्यानंतर चेंडू डिसिजन पेंडिंग आहे. चला पंच पॅनल एकत्र येतील आणि योग्य तो डिसिजन दिला जाईल याची आपण दक्षता घ्या. पंचने हा डेड बॉल इथे घोषित केलाय आणि हा डेड बॉल केल्यामुळे कोणत्याही चेंडूवरची धाव कोणताही चेंडू इथे खर्च केला जात नाहीये. म्हणजेच षटक क्रमांक 3 मधला पहिल्या चेंडूतून फेकण्याचा मान मिळालाय आणि या पहिल्या चेंडूवरती काय करेल फैजाद, ज्याने चांगला झेल पकडला होता. हुकमाचा एक्का तिला माघारी पाठवलं होतं. रफरपंकीस वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. नंतर त्या चेंडू गली रिजन मध्ये खेळलाय. त्या आतमध्ये क्षेत्ररक्षक ते सरार पोहोचला आणि एक धाव तिथून खर्च केली जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका जरूर पाठवला गेला. 6 धावांसाठी इथे गणला गेलाय. कंप्लीट केला होता झेल. तिथून बॅलन्स कुठेतरी थोडासा अनावर झाला आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये हा षटकार आपण जरूर पाहू शकतो. स्लो मोशन मध्ये जरूर पाहू शकतो. चेंडू मिडल ऑफ द झाला आणि त्यानंतर धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. षटकार आता खेचला जातोय. मी पहिलेच बोललो होतो हल्ली झालेल्या गणपती प्रीमियर लीग मध्ये या यशला खेळताना पाहिलं होतं. सतीश एलआयसी सिरगाव संघाकडून खेळणारा तो यश पुन्हा एकदा सज्ज झाला असेल. पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता. झेलची संधी आहे. या झेलच्या चेंडूवरती कंप्लीट बिघडलाय खेळ. माघारी परतावं लागेल. आक्रमक फलंदाज यश बॅक पॅव्हिलियन. दुर्वांकूर यावी दाखल झाला असेल. थोड्याच्या रूपामध्ये दुर्वांकूर इथे दाखल झाला असेल. दोन्ही फलंदाज जर नौके यावी पाहायला भेटलेत मैदानामध्ये. नौका फलंदाज दुर्वांकूर कशा प्रकारे कामगिरी करेल. गोलंदाजी मार्क करून फैजाद विकेट टेकिंग षटक फैजादचं जरूर मिळू शकतो. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलं आपल्या संघासाठी आणि कमबॅक करण्यासाठी क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगून जातो. विश्वास कसा दाखवावा त्यानंतर विश्वास कसा चुकवावा हा देखील क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगू शकतो. हा चेंडू येथून वाईट बॉल असेल. अतिरिक्त दाबा गणला जात स्कोर कार्डवरती. पुढे एकदा टप्प्याचा चेंडू बॅकफूट पंच केला होता.
फलंदाज कुठे चेंडूमध्ये थोडासा तात्पुरत खेळतोय आणि तात्पुरत खेळत असताना अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. टीमची टोटल 19 धावसंख्येवरती आहे. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक डेप मध्ये असेल, मिड विकेटला खेळला आणि पंचांचा सिग्नल नो बॉल चाललाय. पहिली धाव टेस्ट रार, तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षित पार केली असेल. तब्बल या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या जातील. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जेलची संधी होती, जरूर क्षेत्ररक्षक पोहोचला होता, हे क्षेत्ररक्षक चोकला आणि त्यानंतर विकेट साठी थोडेच कुठेतरी मुकला असं म्हणावं लागेल. टीमची टोटल 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. निर्णायक 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 23 3 षटकांचा खेळ समाप्त. जर नवीन कोणता संघ इथे उपस्थित आला असेल त्याला विनंती असेल की आपली नाव नोंदणी आपण समालोचन कक्षामध्ये करून घ्या. जर कोणता नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपण नाव नोंदणी करून घ्या समालोचन कक्षामध्ये. अंतिम षटक घेऊन सहभाग इथे दाखल झाला असेल. अंतिम पंचक पहिल्या इनिंग मधलं हानाबरचे शतक म्हणून ओळखलं जातं आणि हानाबरच्या शतकामागे कशा प्रकारे कारनामा करेल, ड्रामा इथे करावा लागेल. आले लहर आता करावा लागेल इथून कहर आणि गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती केला एक कहर व्हाईट बॉलचा. 1च्या मध्ये धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा स्वेर गतीचा मारा लिस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचाने पुन्हा एकदा वाईट बॉल इथे घोषित केला. धावसंख्या 25 वरती कुठेतरी स्वेर गतीची गोलंदाजी पुन्हा एकदा पंचाने इथे घोषित केला जातो. अतिरिक्त चेंडू आतापर्यंत कोणत्या प्रकारचा चेंडू फेस केला नाही. 3 धावा तिथे खर्च केलेत. गोलंदाज सज्ज झाला असेल. हन गोलंदाजी मार्क लो फुल टॉस कन्वर्ट होऊ शकत नाहीये. परफेक्ट टार्गेटला खेळणारा चेंडू इथे पाहायला भेटला आणि त्यानंतर धाव फक्त गल्ली गेली आपल्या संघासाठी 1 धाव. 1च्या मदतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती परफेक्ट टार्गेटला गोलंदाजी करली जाते आणि त्यानंतर धावा रोखल्या जात आहेत. तन मन आता धन एकत्र करावं लागेल आणि किती धावांचं तुम्ही धन एकत्र करण्यासाठी यावेळी फलंदाज प्रपिंग केस वरती साहिल सज्ज असतील. साहिलसाठी हा चेंडू जर विचार करायला गेला तर ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू कुठेतरी वाईट सोडायचा होता. पंचांकडे दात मागायची होती पण चांगल्या प्रकारे बोलून दिलं जात आहे चेंडूवरती. गतीत परिवर्तन खूप महत्वाचे राहिले. या तंत्राच्या चेंडूवरती लो फुल टॉस रिष्टा कव्हरच्या दिशेने खेळला फटका. क्षेत्ररक्षक कव्हर मधून धावला आणि त्यानंतर 2 धावा खर्च केल्या जातात. काऊ कॉर्नरला खेळला फटका. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येत असताना 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 29 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण ही स्पर्धा रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. सुवर्ण संधी असेल आजच्या दिवसामध्ये कोण या स्पर्धेचा कोणता महत्वाचा मोहरा इथे बनेल. नंतर त्या चेंडू पंचाने पुन्हा एकदा इथे वाईट घोषित केला गेला. आतापर्यंत समोरच्या संघाला या 5 धावा फुकटच्या स्वरूपामध्ये दिल्या गेल्यात. नंतर त्या चेंडू पुन्हा एकदा लेफ्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचाने व्हाईट बॉल घोषित केला आणि त्यानंतर क्रिकेटच्या पाटलावरील आत्महत्या इथे घडली गेली. म्हणजेच काय सुसाईड केलं गेलं आणि सुसाईड घडल्यानंतर आता माघारी परतावं लागेल. सलामीसाठीचा बॅटर साहिल गुरुनाथ फैडूनच्या रूपामध्ये दाखल होणारा बॅटर गुरुला यावी दाखल केलं जातं. गुरुनाथ यावी दाखल झाला असेल. कशा प्रकारे कामगिरी यावी गुरुनाथ करेल. धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन संघ आपली नाव नोंदणी करून घ्या याची आपण आशा बाळगूया. नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपण आपली नाव नोंदणी करून घ्या.
तथापि डावखुरा त्याचा फलंदाज याबी प्रॉपिंग केस वरती असेल. दुर्वांकुश स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे, कॉन्फिडन्स दाखवलाय आणि स्वतःवरती दाखवलेला कॉन्फिडन्स कुठेतरी आता घातक करावं लागेल समोरच्या संघासाठी. विस्फोटक करावं लागेल. येस, इथे विस्फोटक बनला गेलाय. गोलंदाज विस्फोटक बनत चाललाय. हा वाईट बॉल इथे असेल. 32 नंतरच्या चेंडूवरती अप्रतिम उच्च दर्जाचा खेळला फटका पाठवला गेला अगदी वावराच्या बाहेर. 6 धावांसाठी इथे गेला गेला हा फटकार. फटका नाही येत, झटका होता. झटका इथे हा चांगला फटका आज जरूर असं म्हणावं लागेल. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अजून पहिल्या इनिंग मधला शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल आणि दुर्वांकोने दाखवून दिलं की मी का स्ट्राईक माझ्याकडे बोलून घेतली गेली. स्वतःवरती विश्वास हवा आणि एवढा आत्मविश्वास जरूर आपल्यावरती हवा. कारण सामना अटेंड मध्ये नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा पंचाने बॉल इथे गुण केला. पहिली आउट तेच सर आला आहे. त्यानंतर पाहायचंय नो स्ट्राईक एडला रनआउट घडलं जाईल. या चेंडूवरती 2 धावा खर्च केले जातील. 9+1 अशी धावून काढली जाईल. 2च्या मदतीने टीमची टोटल 40 या धावसंख्येवरती धावून पोहोचली आहे. तेजस हे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. आणि जरूर आम्ही सांगत आलो होतो की तुम्हाला निर्णायक 20 चेंडू इथे हाताळायचे असतील, पण याच गोलंदाजाने तब्बल आतापर्यंत 11 चेंडू हाताळलीत. म्हणजेच काय जवळपास 2 षटकं टाकून बसला हा गोलंदाज. अजून शेवटच्या चेंडूचा खेळ इथे उर्वरित राहिला असेल. 11 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. नंतर त्या चेंडू पुन्हा एकदा इथे वाईट घोषित केलाय पंचांनी. व्हाईट बॉलचा खून. तब्बल 12 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. येणारा 1 चेंडू अजून ते शिल्लक राहिला असेल. म्हणजे जवळपास सामन्यामध्ये 20 आणला गेला. 20 केलं गेलं समोरच्या संघाला आणि 20 करतोय समोरच्या संघ. नंतर त्या चेंडूवरती बैठकी शॉट होता. बैठकी फटक्यावरती 2 धावा सहज मिळणाऱ्यासारखे असतील आणि 2 धावा खर्च केल्यानंतर 2 धावा खर्च केल्या जाते. 2च्या मदतीने टीमची टोटल 43 वरती जाऊन पोहोचली आणि 44 धावांचा पाठलाग करायचा असेल. विजयासाठी 44 धावा पूर्ण बनवाव्या लागतील. सामना कंपल्सरी चेस असेल याची सर्व संघांनी नोंद घ्या आणि जर कोणता नवीन संघ इथे आला असेल तर आपली नाव नोंदणी करून घ्या. 44 धावा विजयासाठी बनवायच्या असतील. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण दाखवलं. 11.00 ची गती आता आखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. कारण 44 धावांचा पाठलाग करायचा. 11.00 गतीच्या गतीने आता धावा बनवाव्या लागतील. बनवण्यासाठी फलंदाज कोण इथे दाखल केला जाईल याचा प्रयत्न आपण करूया. असे असेल की फलंदाज त्वरित मैदानामध्ये जाईल.
चला विजयासाठी 44 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटक सॉरी विजयासाठी 44 धावा बनवायचे असतील. पंच म्हणून आम्हाला काम पाहताना भेटली. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सक्षमजी मयेकर सर असतील, सॉरी अक्षयजी मयेकर सर असतील, निलेश शिवळकर आणि त्याचप्रमाणे बा मयेकर या पंचांच्या भूमिकेत 3 पंच आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण टेक्निकल टीम या सामन्यासाठी सज्ज झाला असेल. पूर्ण टेक्निकल टीम आता सज्ज झाले असतील. 44 धावांचा पाठलाग करायचा. 11.00च्या गतीने धाबा विजयासाठी बनवावे लागतील. स्पर्धेचा नियम आहे की सामना कंपल्सरी तुम्हाला चेस करावे लागतील. मॅच बघतोय तो कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. चला जाऊया सामन्याच्या दिशेने. 44 धावांचा पाठलाग करायचा. शहीबाज प्रपिन केस वरती खेळण्यासाठी दाखल असेल. गोलंदाजी मार्क करून तेजस शहीबाज चालणारा मैदानामध्ये सामना. पहिल्या चेंडूला फुल टॉस होता. बैठकीय शॉट आणि बैठकीय शॉट वरती फक्त 2 धावा खर्च केल्या जातील. फेकी जरूर चांगली म्हणावी लागेल. 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 2 धाबांनी खर्च केल्यानंतर वैयक्तिक खातं असेल. संघाचं खातं धाबांचा श्रीगणेशा इथे केला गेला. अनेक समर्थक या सामन्याचे प्रेक्षण देखील पाहत आहेत. तर सर्व क्रीडा रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. 2 धाबा पुन्हा एकदा खर्च केल्या जात आहेत. सेन्सर क्रिकेट सर मैदानामध्ये खेळ खेळला गेला तर कुठेतरी सामना विजयाच्या दिशेने बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने जाईल. नंतर त्या चेंडूला फुल टॉस कडबट केला गेला. हळव्या बॅटने खेळला फटका आणि तिथे धाबा गणल्या जातील. 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षितरित्या पार केली जाईल. फेकी थोडीशी चुकीची म्हणावी लागेल आणि चुकीच्या फेकीवरती 3 धाबा वसूल केल्या जात आहेत. या 3च्या मदतीने टीमची टोटल धान पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. अनेक वेळा भारताकडून खेळणारा महेंद्रसिंग धोनी ईस्टर्नच्या मागे ज्या प्रकारे इन्स्ट्रक्शन करायचा त्याचा दर्शक क्रमांक त्याच्या पाठीवरती असणारा अंक आता स्कोर कार्डवरती लागलाय तब्बल 7 या धावसंख्येवरती. गोलंदाज तेजस छोटासा खेळाडू आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान आता करावं लागेल आणि त्यानंतर कुठेतरी एक धाबा समोरच्या संघाला दिल्या जातात. बाय वन गेट 1 मधल्या या धाबा आहेत. 2 धाबा वसूल केल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती. शहीबाज अकुटापेचा बॉल मोठा फटका खेळला. फाईन लेगला चाललाय चेंडू. दणदणकार क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूपर्यंत. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. जरूर 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 ना मुन्ना ऐसी गलती दोबारा मत करना. कारण फाईन लेग वरून क्षेत्ररक्षकाची फेकी झाली अगदी स्ट्रायकिंग एंड वरून फेकी केली गेली नॉन स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला फेकी केल्यानंतर चेंडू लॉंग ऑन मध्ये अडवला गेला आणि त्यानंतर तब्बल 55 धाबा इथे डिक्लेअर करतायत. पंच पॅनल एकत्र आले कारण योग्य तो निर्णय तुम्हाला दिला जाईल. 4 आणि 4 धाबा इथे खर्च केल्या जातात. पंचांचा सिग्नल हा 4 धाब्यांचा आलाय आणि 4 धाब्यांच्या सिग्नल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल दुहेरी अंकांमधून 13 या धावसंख्येवरती. आता 13 मेरा काही करून चालणार नाहीये मैदानाच्या आत. पहिले षटक मधला एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. अगदी आमचे प्रेक्षक थेट लाईव्ह प्रेक्षण देखील पाहिलेत. नंतर चेंडूवरती शहीबाजच्या बॅट मधून चेंडू अलाउंड कार्पेटने आला आणि अलाउंड कार्पेटने आल्यानंतर 2 धाबा तिथे पुन्हा एकदा वसूल केल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 15.
15 चेंडू आणि 29 धाबांची गरज असेल. गोलंदाजीवरती गोलंदाज दुर्वांकुर यावी दाखल झाले असेल. दुर्वांकुरच्या पहिल्या चेंडूवरती अलाउंड कार्पेटने केलेला फटका फक्त एका धाब्याचा असेल, कारण क्षेत्ररक्षक थोडा मिड विकेटचा क्लोज आहे आणि क्लोज क्षेत्ररक्षण केल्यानंतर धाबा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि धाबा रोखण्यासाठी नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेला. चेंडू गेला डिक्लेअर. पंचाने डेड बॉल इथे घोषित केला असेल. गोलंदाजाला कुठेतरी एक संधी द्यायची होती, कारण जे मैदानात खेळपट्टी आखली गेली आहे ते खेळपट्टीच्या जर चेंडू बाहेर पडला तर पंच यावेळी डेड बॉलचा इशारा खेळताना पाहायला भेटले. पुढे एकदा प्रथम केसवरून शहबाज अगोदर चेंडू मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न ती सुरक्षितरित्या पार केली जाईल. फेकी चुकीच्या एंडच्या दिशेने झाली होती. बॅकअप असल्यामुळे ह्या धावा रोखल्या जात आहेत. 2 धाबा खर्च केल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल 18 या धावसंख्येवरती. धावसंख्या 18 पर्यंत. यशरक्षक चांगलं काम करतो. गोलंदाजा कॉन्फिडन्स वाढवून देतोय आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी फलंदाजाने चांगला फटका चॉईस केलाय. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. काय करशील माझ्या बाबा, 2 धाबा इथे करशील का? येस, केल्या जाते ते 2 धाबा. प्रत्येकी 2-2 वरती विश्वास मानावा लागतोय. संस्वर क्रिकेटचा खेळ आता मैदानामध्ये खेळला जातोय. कोणत्याही प्रकारची जोखीमवाला मोठा फटका हवाई सफरवरती खेळत नाहीये. नंतरच्या चेंडू पंचांनी नो बॉल इथे घोषित केला गेलाय. ह्या 9च्या मदतीने धावसंख्या 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. कुटुंबाचा चेंडू होता. मोठा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये चेंडूपर्यंत आणि त्यानंतर बिघडला गेला इथून खेळ, कारण सुटलेला झेल इथे कंप्लीट बिघडेल का खेळ. 2 धावा अर्जित केल्या आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. कुटुंबाचा बॉल मोठा फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. घात असेल आणि तिथून झेल बाद असेल. सलवेसाठी आलेला बॅटर घात झाल्यानंतर तो झेल बाद. शेबाज बॅक टू द पॅव्हिलियन. कुणालच्या मदतीनं उत्तर झेल कुणालच्या हातातून चांगल्या प्रकारचा झेल इथे टिपला गेला आणि त्यानंतर पहिला धक्का कहाणीमध्ये ट्विस्ट सामन्यामध्ये रोमांच आणलं गेलं. अदनान नेक्स्ट बॅटर. बंडांच्या स्वरूपामध्ये अदनान दाखल झाला. अजून जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज असेल. प्रति चेंडूवरती 2ची सरासरी आखावी लागेल. सामना कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. टाय झाली तर काय झाली तर टाय, सुपर ओव्हर बिअर काही नाही. सामना कंपल्सरी चेस असेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. आणि जर कोणता नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपण आपली नाव नोंदणी करण्यासाठी सभासद कक्षामध्ये या. कुणाल गोलंदाजीवरती दाखल झाला. छोटा पॅकेट बडा धमाका. कुणाल यावी दाखल झाला असेल. अष्टपैलूचा कुणाल यावी कासडी गाबाला विलंब करणार. आता कुणाल गोलंदाजी मार्कवरून दाखल झाला असेल. महत्वाचं षटक असेल कुणालच्या हातावरती. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली आहे. मधील सामना आहे. करोडा चाललेला सामना. हरला तर डायरेक्ट घरचं तिकीट बुक करावं लागेल. जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी असेल. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा नशिबाची साथ म्हणावी लागते ना ती अशी असते, कारण सुटलेला झेल प्रॉफिट वरती डोक्यात घंटा आहे. जरूर वाजवली जाईल आणि म्हटलं जाईल आगाऊपणा तू केला कशाला आणि धावता रनआउट झाला. बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल. सामना आता 8 मध्ये चाललाय. 19 बेस्ट मधली लढत. व्हॉट अ मॅच. सामना जरूर इथे कुठेतरी चाललाय एका बाजूने, कारण पहिले 2 षटकांचा विचार करायला गेला तर कासरवी संघाच्या अपुटीत राहिली. येणारी 2 षटकं कासरवी संघाच्या बाजूने राहतील का याच्यासाठी केला होता आता हा, जेणेकरून शेवट गोड केला जावा आणि शेवट गोड कोण करेल. टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पंचवीस धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. नंतरच्या चेंडूवरती अगदी सरळ बॅटने केलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव खर्च केले. दुसऱ्या धोका होता आणि धोका पत्करत धावला होता. जरूर तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 27 वरती जाऊन पोहोचली आहे. 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज असेल. मध्ये डिफरन्स राहिलाय तो 10चा. 17च्या विरोधात करावा लागेल खतरा. 17च्या विरोधात 17 असेल आणि 17 वरती खतरा पुन्हा एकदा सज्ज झाला असेल.
तर पुढे एकदा जाऊया आकड्यांचा खेळ स्कोर कार्ड वरती. जे प्रेक्षक बघतात त्यांच्यासाठी असेल 2-7 1-7 1-7 1-7 हा सामना आता करावा लागेल. आणि 1-7 झाल्यानंतर इथे एका साथीने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 29 धावसंख्येवरती जाऊन पोहोचूया. अजून तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. एका चेंडूवरती पाहायचंय अग्र फटका क्रीस वरून माघारी परतावं लागेल. घडलं काय, क्रिस आउटचा शिकार बनला गेला. बॅक टू द पवेलियन. फलंदाज ज्या प्रकारे क्रीडांगणामध्ये हजेरी लावली आणि आता हजेरी आता डगआउट मध्ये लावावी लागेल. कहाणीमध्ये टी दाखल केले 29 धावसंख्येवरती धक्का तिसरा. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही धाब्यांची गरज असेल. 5 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल. 5 चेंडू 15 धाबा दर्शनीय सामना. प्रेक्षक वर्ग जर तुमच्यासाठी ही बरोबरी पाहण्यासारखी असेल, अनेक खेळाडू जर विचार करायला गेले तर जवळपास 20 ते 22 वर्षाच्या आतील खेळाडू क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतील. कासरवेलला विलंब करणारे सर्व खेळाडू असतील. जवळपास 20 ते लक्ष्मी नारायणवाडीतले आमच्यापर्यंत पोहोचले. जवळपास 20 ते 22 वर्षाचे सर्व खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटलाय. अंतिम शतक यश यादवरती. आपल्या संघासाठी यशला तर यश संपादन करावं लागेल. उलटा फुलटा तरी खिल्ल्या चेंडू वरती सर्व बॅटने अगदी खेळ आहे. पहिली धाव तेच सरळ आहे. दुसरा धावेचा प्रयत्न ती सुरक्षितरित्या पार केली जाईल. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 13 धाबा. अदनानने हा चेंडू उंच सोडलाय जेल, सुटलाय जेल. चुकीला माफी नसेल आणि पंचांनी नो बॉल घोषित केला. म्हणजे काय ते मिळाल्या सर्वच्या संघाला धावा जरूर मिळतील. आणि धावसंख्या इथे पुढे सरकली जाते. सुटलेला चेल पंचांनी नो बॉल घोषित केला होता. उलट्या फुलट्या बॅक ऑफ हँडने गेल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. पुढे एकदा झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर जीवदार आहे. तेलही गेलं, तूपही गेलं. हाती आलं काय तर 3 धावांचं दुपाटणं इथे आलं गेलंय. हे 3 धावांचं येणारं दुपाटणं ना सामन्यामध्ये रोमांच आणेल. धावसंख्या आज टीमची 37 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अजून जिंकण्यासाठी धाब्यांची गरज असेल. 3 चेंडू आणि 7 धाबा. नवीन संघ आपली नाव नोंदणी करून घ्या. जर कोणता नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल आपली नाव नोंदणी करून घ्या. 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. 3-7 3 चेंडू आणि 7 धाब्यांची बॅक ऑफ हँड देखील जाणारी गोलंदाजी. प्रेक्षक वर्गासाठी प्रेक्षणीय सामना, दर्शकांसाठी दर्शनीय सामना या खेळपट्टीवरती रंगला गेलाय. आणि खेळपट्टीवरती रंगलेला सामना हा खूप महत्वाचा असेल. आणि महत्वाचा सामना हा कशा प्रकारे कोण हँडल करेल, दबावामध्ये प्रभाव पाडावा लागेल. पण इथे डेड बॉल घोषित केलाय. हा चेंडू इथे डेड बॉल घोषित केला. म्हणजे 3 चेंडूवरती 7 धाबा खर्च. दबाव असेल आणि दबावावरती कोण पाडेल प्रभाव. लोफुलटॉस एका धाब्यासाठी खर्च केला जातोय. 2 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. प्रेक्षक वर्गासाठी सांगतो सामना टाय झाला तर काय झालं तर टाय नाही. कंपल्सरी चेस यावी नियम असेल. नवीन संघ आपली नाव नोंदणी करून घ्या जर इथे दाखल झाला असेल. 2 चेंडू 6 धावांची गरज. यानंतर टाकलेला चेंडू काढीमध्ये 30 हवायला बघा. कारण 2 चेंडूवरती 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. अकुटच्या टप्प्यावरती मोठा पटका खेळायचा होता. आणि ये स्वॅपिंग क्रीजवरती धोका. त्यांचा इथे व्हाईट बॉल घोषित केलाय. म्हणजेच का अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक राहिले असतील 2. गोलंदाज कुठेतरी चुकीचं सिलेक्शन करतोय आणि चुकीचं सिलेक्शन या सामन्यापासून दूर नेण्यासारखं असेल. आपण लय भारी पण नाही आणि कोणापेक्षा कमी पण नाहीये हे मी दाखवावं लागेल. एकमेकांची कमी हवी इथून जाणून घेणं तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं असेल. आणि कमी हमी केल्यानंतर आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. स्वतः कर्णधारी अभि दाखल झाले असेल. आसिम कप्तान मैदानामध्ये दाखल केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 13 रन सेट काय. पहिली धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षितरित्या पार केली आहे. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू
2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू, कंपल्सरी सामना चेस. हा नियम आहे आणि नियम असल्यामुळे काय घडेल काय बिघडेल. मैदानाच्या आतून प्रेक्षक आता बसले होते ना ते कुठेतरी उभे राहिलेत आणि जे खेळतात ना एका डगआउट मध्ये विचार केला गेला तर आनंद असेल तर दुसऱ्या डगआउट मध्ये दुःख असेल. विनंती असेल सामना जिंकल्यानंतर कोणी खेळाडू आतमध्ये धावत जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. सामना संपल्यानंतर कोणताही खेळाडू आतमध्ये धावत जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. बॅटर सज्ज, सगळं सज्ज. नंतरच्या चेंडूवरती खेळला फटका उडवला गेला. वनबॉल्स बोर्डवरच्या बाहेर 4 धावेसाठी खेळला गेला. चौकारी ते गणला गेला आणि स्वतः कर्णधारपदी खेळत असताना दबावामध्ये कसा प्रभाव पाडायचा असतो या बॅटर कडून दाखवलं गेलं. सामन्याला कलाठी मारत इथे विजय घोषित केला गेलाय. वेल्डर मित्रांनो चांगले खेळलात, शेवटपर्यंत लढलात. क्रिकेटचा खेळ तसा आहे, कुणीतरी जिंकल्याशिवाय कुणीतरी खेळ हरत नाहीये. त्यामुळे वेल्डर मित्रांनो तुम्ही आलात, तुमचा खेळ